घटनेच्या दिवशी आरोपी अंजू राजपूत ही दुपारी 2 वाजेच्या दरम्यान नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर आपल्या 8 वर्षीय मुलीला घेऊन आले. मागील महिन्याभरात ती 2 ते 3 वेळा अशाच प्रकारे आपल्या मुलीला घेऊन या रेल्वे स्टेशनवरती चक्कर मारायला जात होते. पण त्यामागचा तिचा भयानक असा उद्देश होता. पती कृषी विभागात नोकरीला होता. 3 वर्षापूर्वी पतीचं निधन झालं होतं. पतीच्या निधनानंतर पतीच्या रिक्त जागेवर ती अनुकंपा तत्वावरती नोकरीला लागली होती आणि याच दरम्यान तिला एकटेपणा भासत होता. म्हणजे तिला पुरुषांचा सहवास हवा होता. आरोपी अंजू राजपूतला एकुलती एक 8 वर्षीय मुलीमुळे तिला आपल्या इच्छा दाबून ठेवाव्या लागत होत्या. अर्थात तिला पुरुषाची गरज भासत होती. आपल्या इच्छेप्रमाणे तिला आयुष्य जगायचं होतं, कारण पाठीमागे कुणीच नव्हतं. पगारही चांगला होता, दिसायलाही ती बरी होती. म्हणून ऐश आरामात तिला तिचं आयुष्य जगायचं होतं. आणि हाच विचार डोक्यात घेऊन ती मार्च महिन्यात 3 वेळा आपल्या मुलीला घेऊन नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर आली होती. आणि हे CCTV फुटेजमधनं देखील दिसून आलं होतं. चौथ्या वेळी तिने जे केलं, ज्यामुळे संपूर्ण देश मंडळी सुन्न झाला. ही घटना ऐकून देशातल्या अनेक महिला अक्षरशः हमसून रडल्या. 25 मार्च रोजी दुपारी 3 वाजता अंजू राजपूत ही परत एकदा आपल्या मुलीला घेऊन रेल्वे स्टेशनवर आली. या दरम्यान तिला अनेक वेळा नाश्ता दिला, आईस्क्रीम वगैरे खाऊ घातलं आणि संध्याकाळचे 8 वाजेपर्यंत ती थांबली. अंधार पडला. तामिळनाडू एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर येताच तिने आपल्या मुलीला चालत्या ट्रेन समोर फेकून दिला, ज्यात 8 वर्षीय मुलीचा तडफडून मृत्यू झाला. म्हणजे चौथ्या वेळी आरोपी अंजू राजपूतने आपला कट यशस्वी करून दाखवला. पुढच्या एकुलते एक मुलीला भयानक प्रकारे तिने संपवलं. घटनेचा CCTV फुटेज सुद्धा समोर आलं, जे पाहून हृदय पिळवटून जातं. आरोपी अंजू राजपूतला एक चांगला व्यक्ती शोधून परत एकदा लग्न बंधनात अडकायचं होता आणि म्हणून तिने याआधी 3 वेळा याच रेल्वे स्टेशनवरती आपल्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. पण या चिमुकल्या मुलीचा नटखट व प्रेमळ हरकती पाहून तिचं मन बदलत जायचं. चौथ्या वेळी तिने शेवटी पोटच्या गोळ्याला संपवलंच. मुलीला भरधाव तामिळनाडू एक्सप्रेस समोर फेकतच चिमुकली लांब जाऊन उडाली. ही अंजू राजपूत सगळा ड्रामा तिने सुरू केला होता, पण काही प्रत्यक्षदर्शी लोकांनी तो भयानक क्षण पाहिलेला होता. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून CCTV तपासलं आणि अंजू राजपूत या राक्षसनीचा खरा चेहरा समोर आला. गंभीर जखमा झालेल्या मुलीचे अखेर 2 मार्च रोजी भोपाळ येथे रुग्णालयात मृत्यू झाला. तिने कबुली दिली की दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असताना मुलगी अडथळा होती. संपूर्ण देशातून या घटनेचा तीव्र असा निषेध केला जातोय. मातृत्वाला कलंक असलेली ही बाई त्या घाणेरड्या पद्धतीने आपल्या लेकराला संपवेल असं कोणालाही वाटतं. त्याबद्दल तुमचं मत काय, कमेंटमध्ये अवश्य नोंदवा.